काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीला मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातून सुरू होणार आहे। राज्य सरकारनं बुधवारी या यात्रेला मंजुरी दिली आहे। काँग्रेसनं ठरवलेल्या कार्यक्रमानुसार राहुल गांधी 14 जानेवारीला इम्फाळमधून या यात्रेला सुरुवात करणार आहेत। ही यात्रा 20 मार्च रोजी संपणार आहे। या यात्रेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वतःच्या वाहनावर स्टिकर चिकटवलंय। देशात प्रेमाचा आणि न्यायाचा संदेश देणाऱ्या या यात्रेचं स्टिकर सर्वांनी आपल्या वाहनांवर चिकटवून यात्रेला पाठिंबा द्यावा असं आवाहन या निमित्तानं त्यांनी केलंय। यात्रेचा प्रवास प्रामुख्यानं बसनं होणार असून राहुल गांधी अनेक ठिकाणी पदयात्राही काढणार आहेत। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील। जातीय हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या जखमा भरून काढण्याच्या उद्देशानं यात्रेची सुरुवात करण्यासाठी मणिपूरची निवड केल्याचं पक्ष संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलंय। ज्याप्रमाणे भारत जोडो यात्रेला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्याचप्रमाणे भारत जोडो न्याय यात्रेला देखील देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय।